कारण तिथं बरेचसे म्हणजे गोंधळ वगैरे होता, त्यामुळे परिस्थिती वाढवण्यामुळे सगळीकडून बसतो. कायदा काय सांगतो किती वाजेपर्यंत तो एबी फॉर्म हे आलं पाहिजे. कसं असतं की आपल्या कायद्यात असं म्हणलं आहे की जेवढे समजा 3 वाजता जेव्हा होत असतं जेवढे उमेदवार तिथं आलेले आहेत त्यांना ते उमेदवार आत घ्यायचं असतं आणि त्याच्या डॉक्युमेंट्स सकट मग त्यांना ते प्रोसेसिंग पुढं करायचं असतं. आता त्यात आतमध्ये किती लोक होते, कोणाकडे काय डॉक्युमेंट होते त्याबद्दल आम्हाला पण काही माहिती नाही. समजा बाहेर कोणाकडे काय होते नाही, मी काल अर्ज भरलेला असतो आणि माझा एबी फॉर्म कधी आला पाहिजे? माझा एबी नाही ते सांगितले की एबी फॉर्म म्हणजे अर्ज किंवा कदाचित अर्ज आधी दाखल केला जातो एबी फॉर्म आधी 3 वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आत असणं अपेक्षित आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, मला जेव्हा ते आम्हाला लेखी स्वरूपात कळू द्या आम्हाला, कारण लेखी तक्रार आलेली आहे. आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागू आणि कदाचित आज ती पूर्ण छाननी आजच होईल. तुम्हाला जर वाटत असेल फक्त त्यांना वेळ लागला तर जवळजवळ 50 प्रत्येकाकडे जवळजवळ 70 ते 80च्या दरम्यान अर्ज आलेले आहे. तर मला वाटतं आपण स्वतः पण उपस्थित राहावं आणि म्हणजे तुम्हाला आरोच्या कारलेत हा गोंधळ झाला. आता नाही, आता सध्या आमच्या माहितीतला तो जे एक आरोप त्याच्यात संबंधित आहे. परंतु बाकी माझं तेच म्हणणं आहे तुम्हाला मीडियाला किंवा सर्व राष्ट्रीय पक्षांना की तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही थांबू शकता आज, कारण आजची जी पूर्ण स्टोरी आजच करतात ते मला नंतर दिवसाच्या शेवटी ते जेवढे अर्ज आलेले असतात ते सुद्धा डिस्प्ले करतील. उमेदवार जर रांगेत उभा असेल 3 वाजल्याच्या आतमध्ये तर त्याला आत घेणं बंधनकारक आहे का? कारण अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही 3 वाजेपर्यंत रांगेत होतो, मात्र आरोने दरवाजा लावून घेतला आणि बाहेर रांगेत जे लोक होते त्यांना आतमध्ये घेण्यात आले. त्याच्याबाबत तेच म्हणतो जे काय तेच म्हणतो जे काय तक्रार येईल का नाही, आपण ती शेवटी आपल्याकडे तिचं आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आपण शूटिंग ठेवलेलं आहे. म्हणजे जरी काय आलं असेल तर आम्ही वेटिंग तपासून आणि ते आम्हाला लेखी खुलासा देतील. समजा त्या तपासात जर योग्य नसेल तर आम्ही पण स्वतः व्हेरीफाय करू त्याच्यामध्ये काय कधी आला काय नाही आला. फक्त तेच म्हणतो अजून आरोची छाननी प्रक्रियाच म्हणजे ती जी काही रिसिव्हिंग प्रक्रिया आणि रिसिव्ह झाल्यानंतर ते पोस्ट देतात मला तीच प्रक्रिया अजून संपलेली नाही. म्हणजे बाकी सर्वच आरोची आहे तर जशी संपल तसे त्यांना मी आज जे दिले त्याच्यात पत्र पण देऊ आणि जेव्हा जसं होईल तेव्हा मध्ये अहवाल पण देईल. तक्रारदार कोण आहे, कोणी अर्ज केलेले आपल्याकडे? आता मला आठवत नाही ते जे व्यक्ती आले होते माझ्या ऑफिसमध्ये त्यांना आम्ही पोस्ट देण्यासाठी सांगितले. मी आज आम्ही जस्ट फॉरवर्ड करू आरोप. तेच म्हणतं की शेवटी हा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जो अधिकार असतो आरोच असतो. जे ॲक्सेप्ट करणे, कंडक्ट करणे, आचारसंहिता फॉलो करणे पूर्ण प्रक्रियासाठी जे आहे तो निवडणुकीचा रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तर ठीक जे काय असेल आपली काही तक्रार आली त्याच्याकडून कळवतो, त्यांचं जे काय म्हणणं वस्तू ते अहवाल कळवत आणि तुम्हाला कोणाला ज्यांना कोणाला शंका असेल ते अजून पण थांबू शकतात. त्याची जी पूर्ण प्रक्रिया छानची प्रक्रिया सुरू आहे आणि झाल्यानंतर ते दिवसाच्या शेवटी आपल्याला जे काही किती अर्ज आले काय आले ते सुद्धा तुम्हाला माहिती देईल. सर शेवटचा प्रश्न, जर एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याऐवजी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमच्याकडे जर आणून दिला असेल, जो गठ्ठा आणून दिला तर तो नाही माझ्याकडे नाही आलेला ना. माझ्याकडे कुठलं आलं माझ्याकडे जोडपत्र आलेलं आहे सगळ्यांचं, सर्वच पक्षांचं जोडपत्र आहे. जोडपत्रामध्ये काय असतं की जो समय एखादा राज्याचा अध्यक्ष असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुठल्या व्यक्तीला प्राधिकृत करतोय इथल्या प्रत्येक उमेदवाराला आपण ज्याला तिकीट म्हणतो किंवा ज्याला ते जोडपत्र 2 प्राधिकृत आहे ते सगळ्यांच्या पावत्या आमच्याकडे आलेले आहे. सर्व मेजर पक्षांच्या जेवढे होतात नाही माझ्याकडे जोडपत्र 2 जे असतं ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आहेत. ठीक आहे ना ते आणि आपल्या पूर्ण जो आपला जो स्टेट इलेक्शन म्हणजे गाईडलाईन आहेत ना त्या सुद्धा क्लिअर आहे. जोडपत्र 2 आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करायचं असतं. आता निवडणूक निर्णय अधिकारी काय काय आले हे मला जसं तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे. कारण तिथे काय कारण मला सुद्धा जाता आलं नाही, तिथे गोंधळ असल्यामुळं मी पण गेलो नाही. आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागू ती स्क्रुटिनी कारण त्यांना बराच वेळ लागेल. प्रत्येक आरोपडा जवळजवळ 100 अर्ज दाखल झालेले आहेत आणि ते त्यांना प्रोसेस कारण उद्या सकाळी लवकर स्क्रुटिनी. सर गोंधळाची प्राथमिक माहिती मिळाली का? काय नेमकं कशासाठी गोंधळ झाला? नाही ते तुम्ही सांगितले ते म्हणले ना पण ते काय ऑब्जेक्शन होतं कोण आत होतं ना ते वस्तुस्थितीचा जो अहवाल देतील त्यानंतर आपल्याला कळेल. सर छाननी आणि परवाची जे उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रगती हां आता उद्या मला वाटतं